मंडळी नमस्कार. स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, फिफा वर्ल्ड कप जो अत्यंत चर्चेतला आणि आता सगळ्यांचा आकर्षणाचा विषय ठरलेला आहे. कारण आता क्वार्टर फायनल्स सुरू झालेले आहेत. तर त्या अनुषंगाने आपण मागच्या काही दिवसांपूर्वी ब्रिगेडियर सुमंत दशरथ ते फुटबॉलचे अत्यंत चाहते आहेत. त्यांच्यासोबत एक पॉडकास्ट केला होता आणि त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आणि अनेकांनी असं सजेस्ट केलं, की हे तुम्ही त्याच्यावरती बोलायला हवं. म्हणून आता जो टप्पा आहे, आता जो क्वार्टर फायनल्सचा टप्पा पोहोचलेला आहे, तिथपर्यंत आपण आलेलो आहोत. तिथपर्यंतचं त्यांचं ऑब्झर्वेशन काय आहे आणि आता काय होणार, ही सगळ्यांना उत्सुकता आहे. चला जाणून घेऊया त्यांच्याकडून. ब्रिगेडियर सुमंत दशरथ सर, तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. धन्यवाद. आपला मागचा जो एपिसोड होता फिफा वर्ल्ड कप वरती श्रोत्यांना खूप आवडला आणि अनेकांनी त्याच्यावरती कमेंट केले होते. त्यांचे प्रेडिक्शन नोंदवले होते. काही लोकांनी काही सजेशन्स दिले होते. भारत भारत कुठे आहे वगैरे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. अर्थात त्याच्याविषयी आपण बोलूया नंतर. मात्र सध्याचा करंट विषय तो म्हणजे क्वार्टर फायनल पर्यंत आता हा टप्पा आलेला आहे. अ, आत्तापर्यंतची तुमचे ऑब्झर्वेशन्स काय आहेत आणि इथून पुढे काय होईल, काय शक्यता आहे, हे सगळं आज आपण तुमच्याकडून जाणून घेऊया. पहिलं तर राउंड ऑफ 32 मधली एक मॅच बद्दल बोलू इच्छितो मी. अर्जेंटिना वर्सेस केप वर्डे. अर्जेंटिना प्रिव्हियस एडिशनची चॅम्पियन आणि केप वर्डे एक स्मॉल नेशन आहे. आफ्रिकाच्या वेस्ट कोस्टवर आयलंड नेशन आहे. त्यांनी इतकी अर्जेंटिनाला टफ फाईट दिली आणि त्यांचा गोलकीपर तर एकदम सुप्रीम खेळला. तर या सामन्याबद्दल मला खूप बोलावं वाटतं आणि खूप छान सामना झाला. आणि त्याच्यानंतर पोर्तुगल आणि क्रोएशिया हा सुद्धा खूप इंटरेस्टिंग सामना झाला. आता राउंड ऑफ 16 मध्ये जे 8 मॅचेस झाल्या, त्या 8 मॅचेस मधल्या 6 मॅच बऱ्याच म्हणजे रोमांचक होत्या आणि अटीतटीच्या होत्या. फक्त 2 मॅच म्हणजे मोरोक्को आणि कॅनडा जे 3-0 ने मोरोक्कोने जिंकली आणि स्वित्झर्लंड आणि कोलंबियाची मॅच होती. त्यामध्ये लास्ट पेनल्टी पर्यंत त्यांचा गेला आणि पेनल्टीमध्ये स्वित्झर्लंड जिंकली. हे 2 गेम मात्र जास्त त्याच्यात फरक नव्हता आणि एक बेल्जियमचा गेम होता, ज्याने यूएसएला ते अपेक्षित होतं 4-1 नी हरवलं. ते म्हणजे खूप असे एक वन साइडेड म्हणता येत नाही, पण जी जिंकली टीम त्याच्या पल्लडा खूप भारी होता. नंतर राहिलेले जे मॅचेस होते फ्रान्स आणि पराग्वे. फ्रान्स आणि पराग्वेची जी मॅच होती, ती अतिशय म्हणजे अटीतटीची म्हणण्यापेक्षा ते फिजिकल मॅच होती. पराग्वेची टीम कशी एकदम फिजिकल खेळणारी टीम आहे. ज्यांनी बराच वेळा किलियन एम्बापेवर फाऊल करायचा प्रयत्न केला. पण अल्टिमेटली मग फ्रान्सने 1-0 ने ती मॅच जिंकली. आणि ते फुटबॉलच्या बघणाऱ्यांना एवढी चांगली वाटणार नसेल, पण असं फिजिकल मॅचमध्ये सुद्धा तुम्हाला जिंकता यावं हे फ्रान्सने दाखवून दिलं. नेक्स्ट मॅच जे नॉर्वे आणि ब्राझीलची होती, ती एकदम खूप मला मॅच आवडली. कारण ब्राझील वन ऑफ द फेव्हरेट्स टू विन द वर्ल्ड कप म्हणजे जिंकणारा देश आहे. त्यांच्या खिलाफ नॉर्वेने जे 2-1 ने जिंकले, ते खूप प्रशंसा करावं लागते त्यांना. सेकंड हाल्फमध्ये नॉर्वेने त्यांचा मेन जो प्लेयर आहे अर्लिंग हालंड, सगळ्यांनाच माहिती आहे एक जायंट आता बीस्ट सारखा प्लेयर आहे. त्याच्याकडे बॉल आला म्हणजे तुम्ही समजू शकता की गोल होण्याची पूर्ण चान्सेस आहेत. त्यांनी सेकंड हाल्फमध्ये गोल करून नॉर्वेला जिंकून दिलं ब्राझीलच्या खिलाफ आणि ब्राझील टुर्नामेंटच्या बाहेर गेले. इंग्लंड मेक्सिको अगेन टफ मॅच होती. इंग्लंडने मेक्सिकोला 3-2 ने हरवले आणि ते सुद्धा चांगली मॅच होती. मेक्सिको सुद्धा चांगली टीम आहे. स्पेन पोर्तुगल सगळे आपले आवडते रोनाल्डो बरेच फॅन्स आहेत त्यांचे. त्यांना हरवलं स्पेनने. माझ्या मते पोर्तुगल एवढं चांगला खेळला नाही. ॲज अ टीम वर्क ते खेळले नाही. पण स्पेन अल्टिमेटली त्याने 90 प्लस म्हणजे इंजरी टाईममध्ये गोल करून मेरिनोने, ते मेरिनो म्हणून यंग प्लेयर आहे त्याने गोल केला आणि स्पेन जिंकली. आपली अपेक्षा होती की पोर्तुगल रोनाल्डोला भावाला ठेवतील, सबस्टिट्यूट म्हणून आणतील. ते झालं नाही. त्यांचं कारण त्या कोचलाच माहिती आहे. पण जर तसं केलं असतं तर पोर्तुगल पुढे जाण्याचे चान्स असते. अर्जेंटिना, इजिप्त किती छान मॅच झाली.
काल सगळ्यांनी बघितले असेल आणि जे फुटबॉल प्रेमी आहेत त्यांनी तर नक्की बघितलं असेल. अर्जेंटिना 2 गोलनी मागे होता. इजिप्त जिंकत होता. पण दाखवून दिलं त्या टीमनी एक टीम कशी खेळू शकते आणि मेसीनी लास्ट ते 5-6 मिनिट त्याचा जो गेम होता, तो वर्ल्डमध्ये टॉप मोस्ट प्लेयर कशामुळे म्हणतात? ते 5-6 मिनिटं 79 मिनिट्स ते 83-84 मिनिट्स पर्यंत जो खेळ खेळला, म्हणजे असिस्ट केलं, एकदा प्रेशर टाकलं आणि स्वतः गोल केला. एवढं म्हणजे ती मॅच रोमांचकारक झाली आणि अल्टिमेटली जो त्यांचा डिफेंडर आहे लिसांड्रो मार्टिनेज त्यांनी गोल करून 3-2 ने ब्राझीलला म्हणजे जिंकून दिलं. पण इजिप्त सुद्धा तारीफ करावं लागेल त्यांची खूप चांगलं खेळलं. तर अशा प्रकारे हे राउंड ऑफ 16च्या मॅचेस झाल्या. कालच्या मॅचचं आता तुम्ही वर्णन केलं आणि खरोखर एक असा क्षण होता सुरुवातीला, की आम्ही अल्मोस्ट होप सोडल्या होत्या आणि मेसी असतानाही असं का होतंय असं वाटलं होतं. त्याचा पेनल्टी गेला नाही. पेनल्टी शूट त्याला मिळाली होती. पण तेव्हाच आम्हाला खूप धाकधूक वाटली होती. आता काय होणार? पण मेसी आहे तो मुमकिन आहे. बरोबर आहे. खूपच खरं बोलला तुम्ही. आणि मेसी तुम्ही बघितलं असेल मॅच बऱ्याच फॅननी आपल्या बघितलं असेल. 79 आधी इजिप्त लीड करत होता. सेकंड हाल्फमध्ये 80 मिनिटाच्यापासून ते त्या पुढचे 5-6 मिनिटात अर्जेंटिनाने खेळ बदली केला. मेसीने सुरुवातीला एवढा चांगला असिस्ट केलं गोलसाठी, की क्रिस्टियन रोमेरो त्याला हेडर एकदम स्ट्रेट फॉरवर्ड हेडर मिळाला. जर ब्रुनो फर्नांडिस पोर्टुगलनी असा हेडर दिला असता रोनाल्डोला त्यांनी स्कोर केला असता. आणि मेसीचं जिनियस बघा. त्यांनी एवढे वर्ष, एवढं वय असून सुद्धा इतका सेकंड त्याचा स्वतःचाच गोल केला. इतकं टॅकलिंग करेक्ट केले त्यांनी. म्हणजे फेंट करून, बॉडी वेट शिफ्ट करून, डाव्या पायावर, उजव्या पायावर त्यांनी कसं ड्रिबल केलं. यंगर डेजमध्ये करत होता तसं केलं आणि 3 डिफेंडरला बीट करून त्यांनी गोल केला. आणि इतका चांगला गोल होता त्यांनी बराबर दिली अर्जेंटिनाला इजिप्तच्या खिलाफ. आणि लास्टमध्ये एन्झो फर्नांडिसने गोल केला आणि इतका छान अर्जेंटिनाने विजय केला आणि ते फक्त, फक्त मेसीमुळं हे शक्य झालं. केप व्हर्डेच्या खिलाफ पण आणि नंतर ह्या मॅचेसमध्ये सुद्धा मेसी आहे म्हणून सगळं होऊ शकतं. जसं तुम्ही म्हणला मेसी आहे तो सब कुछ मुमकिन है. बरोबर. आणि आता पुढचा भाग, तो म्हणजे क्वार्टर फायनल्स. त्या लढती आता नक्की झालेल्या आहेत. तुमच्या दृष्टीने सगळ्यात चुरस कुठं असणार आहे? कुठल्या मॅच आपण पाहायलाच पाहिजेत? तुमचे काय रीडिंग्ज आहेत आणि काय अपेक्षा आहेत? आता क्वार्टर फायनल स्टेज आज सुरू झाला आहे. म्हणजे आता सुरू होईल तो 10 जुलैपासून. तर क्वार्टर फायनल ऑनवर्ड सगळ्या मॅचेस सगळ्यांनी बघायला पाहिजेत. तो किती का टाईम असेना का, रात्रीची कोणतीही वेळ असेना का, कारण हेच सगळे आता एकदम ॲब्सॉर्बिंग मॅचेस पहिले झालेत, पण हे तर जास्त असतील कारण ह्याच्यात नॉकआउट आहे. आता चॅम्पियन याच्यातलेच बनणार कोणत्या टीम्स. तर आता मॅचअप सगळ्यांना माहिती आहे मोरोक्को, फ्रान्स. तर माझं हे आहे की खूप टफ मॅच होणार आहे आणि अल्टिमेटली मोरोक्को हे खूप चांगली टीम आहे. अशरफ हकीमी वगैरे. फ्रान्स तर सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे एवढी तगडी टीम आहे. किलियन एम्बापे, उस्मान डेम्बेले आहे. मागे त्यांचे मिडफील्ड खूप चांगली आहे. तर मला वाटतंय माझं तकरीबन म्हणजे 60% फ्रान्स आणि 40% मोरोक्को जिंकण्याचं म्हणजे फ्रान्सच नेक्स्ट स्टेजला जाईल. त्याच्यानंतर आपल्याला नॉर्वे आणि इंग्लंडची मॅच आहे. ही सुद्धा खूप टफ मॅच असणार. त्यांचे 2 आयकॉनिक प्लेयर नॉर्वेचा अर्लिंग हॅलंड आणि ह्याचा इंग्लंडचा हॅरी केन. त्याच्याबरोबर जूड बेलिंगम पण आहे. ही पण खूप टफ मॅच असणार आहे. या टफ मॅचमध्ये मला वाटतंय इंग्लंडचा पल्ला थोडा भारी आहे. 60% इंग्लंड जिंकू शकतो आणि 40% नॉर्वेला चान्स आहे. पण अर्लिंग हायलंडला जर इंग्लंडने त्यांच्या कोच थॉमस ट्युचेल आणि प्लेयर्सनी अर्लिंग हायलंडला कसं सांभाळायचं, ते जर त्यांनी हे केलं म्हणजे लक्षात घेतलं आणि त्याचा प्लॅन एक्झिक्यूट केला, तर मग इंग्लंड जिंकू शकतो. पण खूप टफ मॅच होणार आहे. तिसरी मॅच सुद्धा स्पेन आणि बेल्जियम ही सुद्धा खूप टफ मॅच आहे. पण मला वाटतंय स्पेन ॲज अ ऑर्गनाइज्ड टीम आहे. त्यांचे प्लेयर्स बरेच प्लेयर त्यांचे एका ठिकाणीच खेळतात. म्हणजे स्पेनमध्ये त्यांच्या स्पेनच्या क्लब्सचे खेळतात. तर स्पेन ह्या मुकाबल्यात स्पेन जिंकण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे 60 ते 40 प्रत्येक ह्याच्यात आपण म्हणू शकतो.
बेल्जियम सुद्धा कमी टीम नाही. त्यांचा सुद्धा खूप जुने प्लेयर्स आहेत. ते सुद्धा खूप चांगले खेळतात बेल्जियमचे आणि त्यांचा जो गोलकीपर आहे थिबॉट कुर्तोइस तो रिअल मॅड्रिडचा गोलकीपर असतो आणि आपल्याला माहिती आहे रिअल मॅड्रिडने किती चॅम्पियन्स लीग जिंकलेले आहे. तर हे सुद्धा खूप टफ मॅच होणार आहे. नंतर अर्जेंटिना आणि स्वित्झर्लंड. आता याच्यात सगळ्यांच्या अपेक्षा आहेत, की अर्जेंटिना इझिली जिंकेल. कारण स्वित्झर्लंड एक टीम आहे, जे आपल्याला एवढी अपेक्षा नव्हती, की एवढ्या स्टेजवर पोहोचतील. पण त्यांचे ग्रानिट झाका इतका चांगला प्लेयर आहे. त्यांचा गोलकीपर चांगला आहे आणि बरेच त्यांचे प्लेयर ते सुद्धा ॲज अ टीम खेळतात. पण ह्याच्यात 70% अर्जेंटिना जिंकण्याची शक्यता आहे आणि 30% स्वित्झर्लंड. अर्जेंटिना तुम्हाला लक्षात आहे राउंड ऑफ 32, राउंड ऑफ 16 हे दोन्ही टफ गेम झाले त्यांचे म्हणजे इझिली जिंकले नाहीत ते. तर त्यांचा ह्या एक्सपिरियन्स त्यांना कामाला येईल आणि हे 4 टीम माझ्या मते पुढे जायचा म्हणजे सेमीफायनल पर्यंत पोहोचायचा म्हणजे त्यांचा पूर्ण हे आहे म्हणजे अंदेशा आहे किंवा स्कोप आहे. तर तुम्ही सगळ्यांनी सगळ्या मॅचेस बघा आणि हे आपण क्वार्टर फायनल्सच्या म्हणजे स्टेजवर पोहोचले ते नक्की बघायला पाहिजे फुटबॉलच्या प्रेमींनी. वाह! आणि एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते ती म्हणजे सगळ्या मॅच तर पाहायला हव्यातच. त्याहूनही महत्त्वाचं काही प्लेयर्सवरती लक्ष असायला पाहिजे. तुम्ही त्यांचा काही उल्लेख केलेला आहे. पण क्वार्टर फायनलमध्ये म्हणजे त्या राउंडमध्ये अ, आवर्जून पाहायला पाहिजेत असे कुठले प्लेयर्स तुम्हाला दिसतायत, की दे कॅन डू मिरेकल ऑर अनएक्सपेक्टेड एंट्रीज फॉर देअर टीम्स? आता फ्रान्सचे तुम्हाला माहितीच आहे 2 नावं ऑलरेडी घेतलेत मी. किलियन एम्बाप्पे तो एक मोठा मॅच विनर आहे. उस्मान डेम्बेले तो बलोन d'Or विनर आहे आणि PSG चॅम्पियनशिप लीग जिंकली होती त्याच्या क्लबने. तो एक टॉप क्लास प्लेयर आहे त्यांचा. एकदम म्हणजे हे 2 प्लेयर आहेत जे फ्रान्सच्या टीमने ते मॅचला बदलू शकते. आणि इतकं चांगलं म्हणजे खेळणारे प्लेयर आहेत, की ते मॅच कोणत्याही क्षणाला ते जसं मेसीनी केलं तसं ते मॅच बदलू शकतात. मोरोक्कोचा अशरफ हकीमी एक खूप इन्फ्लुएन्शियल प्लेयर आहे. तो एक मॅच म्हणजे तो पण मॅच विनर आहे. PSG खेळतो क्लबमधून. तो पण एक आपण बघायला पाहिजे त्या प्लेयरला आणि तो कसा रीत्याने खेळतोय. मग इंग्लंडमध्ये हॅरी केन आहे, जूड बेलिंगम आहे, बुकायो साका आहे. भरपूर प्लेयर आहेत त्यांचे. डेक्लन राईस आहे. हे लोकं तुम्हाला बरंच फरक करून देऊ शकतात. म्हणजे इतकं चांगलं त्यांचा गेम आहे, की तुम्हाला ते जिंकून देऊ शकतात. त्याच्यानंतर स्पेनमध्ये त्यांचे 2 फॉरवर्ड आहेत. लामिन यमाल एकदम टॉप क्लास प्लेयर आहे, यंग प्लेयर, नेक्स्ट मेसी म्हणतात त्याला. तो एक एकदम टॉप क्लास प्लेयर आहे आणि ओयर बेझाल म्हणून त्यांचा प्लेयर आहे. तो एक फॉरवर्ड आहे. ते एकदम चांगले खेळतात आणि उनाई सिमोन त्यांचा गोलकीपर आहे. तो पण खूप स्ट्रॉंग गोलकीपर आहे. बेल्जियममध्ये रोमेलू लुकाकू आहे. एक तो पण गोल करणारा प्लेयर आहे. त्यांनी भरपूर म्हणजे कॉन्ट्रिब्युशन केलंय त्याच्या नॅशनल टीमसाठी. अर्जेंटिना आपल्याला माहिती आहे. अर्जेंटिना, मेसी नो डाउट त्याला बघावंच लागणार आहे. किती जरी केलं तरी आपल्याला म्हणजे सगळे फॅनच झाले त्याचे. पण त्यांच्याकडे ते लोटारो मार्टिनेज म्हणून एक आहे. अलेक्सिस मॅक अॅलिस्टर आहे आणि त्यांचा गोलकीपर आहे तो. तो एक मार्टिनेज खूप चांगला गोलकीपर आहे. ह्याच्याकडे सुद्धा आपण लक्ष द्यायचं आहे. आणि स्वित्झर्लंडमध्ये ग्रानिट झाकासारखा त्यांच्याजवळ प्लेयर आहे आणि स्वित्झर्लंडचा गोलकीपर आता आपण पेनल्टी शूटआउटमध्ये बघितलं. त्यांनी सेव्ह केले पेनल्टी शूटआउटमध्ये. तो सुद्धा आपण त्याला बघणं जरुरी आहे. तो एक चांगला याने गोलकीपर आहे आणि तो एक त्याच्यात कॉन्ट्रिब्यूट करू शकतो. तर हे काही प्लेयर्स आहेत. ऑफकोर्स पहिल्या म्हणल्यासारखं फुटबॉल हा टीम गेम आहे. सगळ्याच प्लेयरचं कॉन्ट्रिब्युशन असते. पण ह्या प्लेयरवर आपण जास्त लक्ष देणं जरुरी आहे किंवा त्यांचा गेम, की कसं ते मॅच चेंज करू शकतात. हे आता तुम्ही बघा. कारण आपण एवढं डिस्कशन केलं तर हे डिस्कशन तुम्हाला कळायला पाहिजे. मॅच कशी बदलू शकतो आपण. असा प्लेयर कोणता आहे, की जो मॅच बदली करतो. नाही, खूप छान तुम्ही सांगितलं आणि ह्या सगळ्या प्लेयर्सवरती आपलं लक्ष असणार कारण ते कुड बी गेम चेंजर. आणि आता शेवटचा प्रश्न. तुम्ही मागच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं कुठल्या 5 टीम तुम्हाला वाटतात आणि आपण बऱ्यापैकी जवळ गेलेलो आहेत. आता फायनलमध्ये कुठल्या टीम जाऊ शकतात अशी 3 शक्यता मला सांगा? फायनल म्हणजे परत हे $1,000,000 क्वेशन आहे. पण येस
प्रेडिक्ट आता मी तुम्हाला सेमीफायनलच्या टीम 4 सांगितल्या. आपण पहिल्या 5 सांगितल्या होत्या. त्याच्या फक्त जर्मनी मागे गेली आहे. 4 आपल्या त्या पॉडकास्टमध्ये सांगितल्याप्रमाणे 4च्या 4ही टीम आणि मला वाटतं हे सेमीफायनलमध्ये जातील आणि अल्टिमेटली जिंकणारे कोणते टीम असू शकतात. तर माझं म्हणजे एनालिसिस आहे गेमवर बघून वगैरे. एक तर आहे फ्रान्स, सेकंड टीम आहे इंग्लंड आणि थर्ड टीम आहे अर्जेंटिना. तर ह्या 3 टीमपैकी एक कोणीतरी फायनली चॅम्पियन बनणार आहे ह्या एडिशन्स. वाह! तर मित्रांनो ब्रिगेडियर सुमंत दशरथ सर यांच्याकडून ह्या फील्डवरचा गेम कसा चालू आहे. कारण रणांगणावरची वॉर गेम्स त्यांनी खेळलेले आहेत. मात्र फुटबॉलचे चाहते म्हणून आज ते आपल्याशी पुन्हा एकदा या विषयावरती बोलते झाले. सर तुम्ही आलात आणि इतका वेळ काढून इतक्या छान पद्धतीने हे सगळं समजावून सांगितलं. पुन्हा एक आपण शेवटी नंतर एक एक वेगळा एपिसोड करूया आणि कोणती टीम आता जिंकते आहे आणि का जिंकली आहे याचं विश्लेषण करूया. आणि त्याचबरोबर अनेकांनी आपल्याला विचारलं होतं, भारत कधी फिफामध्ये येणार ह्याच्यावरही तुम्ही बोला. त्याचं देखील आपण उत्तर पुढच्या भागामध्ये देऊया. धन्यवाद सर, तुम्ही वेळात वेळ नक्की, काढून आलात. नक्की. आणि गेम फुटबॉल गेम हा रणनीतीच आहे लढाईसारखा. ह्याच्यात सुद्धा रणनीती खूप कामाला येते. धन्यवाद. बिलकुल, नमस्कार. बिलकुल. नमस्कार. हां.